हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता गणपती नवरात्री वगैरे सगळ्यात झाल्यात आणि आमचा प्लॅन होता गावठी कोंबड्यांचा प्लॅन होता आणि ह्यांनी पण यांच्या मित्राला म्हणजे इथं सहसा भेटत नाहीत आणि त्या भेटतात त्या पण इतक्या म्हणजे पावशर अर्धा किलोच्या कोंबड्या 600-500 रुपयाला अशा भेटतात ना. तर त्यांच्या मित्राच्या घरून त्यांनी पाठवल्या होत्या, आणल्या होत्या. तर मुलगा जाम घाबरत होता त्यांना हात लावायला, कारण जास्त करून गावाला वगैरे गेलं तर ते बारके पिल्लं वगैरे तो हातात घेतो ना, त्यामुळं. आणि हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नॉनव्हेज खातो का, तर हो आम्ही नॉनव्हेज खातो आणि आम्हाला म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नॉनव्हेज खातो. तर त्यांनी गावठी कोंबड्या 2 आणल्या होत्या. आता ह्या कोंबड्यांचं काय काय करायचं पुढे तुम्हाला तर माहितीच आहे. तर ते घेऊन जाणार होते आता आणि मग पोराची थोडीशी गंमत चाललेली. मग ते गेले बाजारातून कोंबड्या साफ वगैरे व्यवस्थित कापून घेऊन साफ करून आले. मग मी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं. मग स्वयंपाक करायला घ्यायचा होता. आता तुम्हाला सांगते याच्यात गंमत, मी बिना तेलाचं मटण चिकन किंवा हे असेल ना नॉनव्हेज मी शिजवते बिना तेलाचं, म्हणजे तेल टाकायची गरज पडत नाही. फक्त हळद मीठ आणि म्हणजे जे काय टाकायचं आहे ना ते टाकायचं. हळद आणि मिठातच पहिल्यांदा मी शिजवते ना, कारण पोरांना पण काढायचं असतं मिठाचं, त्यामुळं पोरांसाठी. आणि थोडासा घरकुल मसाला किंवा थोडासा जो काय आपल्याकडे तो मसाला असतो ना, मसाल्याच्या त्या पुड्या असतात ना, ते म्हणजे कोणाकडे सुहाना असतो कोणाकडे काय, तर त्या मसाल्याच्या पुड्या मिक्स करून हे असं शिजवते पहिल्यांदा सुरुवातीला, कारण पोरांना काढायला लागतं ना मिठाचं. त्यामुळं आता हे पूर्णपणे गावाकडच्या पद्धतीसारखंच मी बनवते. मी काय जास्त त्याच्यात काही वाटण वगैरे किंवा जास्त काही त्याच्यात वापरत नाही आहे. तर बघा, आता हा कुकर थोडा छोटा पडतोय, पण मला असं पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की बाबा ह्याच्यात ॲडजस्ट होईल म्हणून, म्हणजे ह्याच्यामध्ये शिजून जाईल. पण तसं काही झालं नाही, कारण त्या कोंबड्या पण भरपूर भरल्या. दिसताना त्या बारीक दिसत होत्या, पण मटण त्याचं चांगल्यापैकी चांगलं पडलं होतं. त्यामुळं मग मी पहिल्यांदा म्हणलं बसल वगैरे म्हणून ठेवलं, पण नंतर ते हलवताच येईना मला, म्हणजे ते सगळं खालीवर पण करता येईना आणि काय नाही. तरी पण मी थोडा वेळ म्हटलं ठीक आहे, ह्याच्यात थोडं वापरलं की मग नंतर मोठ्या कुकरमध्ये टाकूया म्हणून. मग फक्त ह्याच्यात बघा हळद मीठ आणि तेल अजिबात टाकलेलं नाही आहे. हळद मीठ आणि फक्त मसाला टाकला आहे तो. तर एकदम स्लो गॅसवर ठेवायचं, एकदम स्लो गॅसवर ठेवायचं, म्हणजे ते खाली लागत नाही ना मटण, आणि खाली लागत नाही. थोडंसं वापरलं की एकदा दोनदा ते हलवून घ्यायचं. पण मग बघितलं ना, मला काय ते हलवता येईना, जास्त मटण होतं म्हणून मला काय ते हलवायला येईना, म्हणून मी नंतर मोठ्या कुकरमध्ये त्याला शिफ्ट केलं. म्हणजे मोठ्या कुकरमध्ये टाकलं, कारण मोठा कुकर आहे ना, त्याच्यात मस्तपैकी शिजल पण आणि लवकर शिजल म्हणून मी केलं. आणि तेल अजिबात म्हणजे अजिबात तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तेल अजिबात वापरलेलं नाही आहे मी. तर त्याच्यात म्हणलं आता मसाल्याची तयारी. मसाला पण म्हणलं ना, म्हणजे मटणामध्ये आम्ही काहीच नाही वापरत, फक्त जे काही गावाकडं खोबरं लसूण आणि कोथिंबीर, फक्त ह्या 3च वस्तू, ह्या 3च गोष्टी फक्त वापरून मी मटण वगैरे बनवते ना. आणि मिठाच्या तर ह्याच्यात म्हणलं ना, तुमच्यासमोर बघितलं ना तुम्ही, फक्त त्याच्यामध्ये मी काय टाकलंय, हळद मीठ आणि तो मसाला टाकला आहे, ते पण थोडीशी चव येण्यासाठी. आणि तुम्हाला जर फक्त आणि पाणी म्हणजे तसं जर पाहिजे असेल ना, तर तुम्ही फक्त हळद आणि मीठच टाकू शकता. असं काही त्याच्यात हे नाही आहे. लहान मुलांना वगैरे काढायचं असलं किंवा लहान मुलांना वगैरे द्यायचं असलं तरी तुम्ही ते वापरू शकता. मग मी वाटणाची तयारी केली, कारण फक्त खोबरं आणि लसूण. खोबरं पहिल्यांदा सुरुवातीला बारीक करून घ्यायचं, कारण तिन्ही मिक्स केलं ना तर खोबरं बारीक होत नाही. त्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये ना थोडे असे मोठं खोबरं राहतं ना, त्यामुळं पहिल्यांदा खोबरंच बारीक करून घ्यायचं. मग मी पहिल्यांदा खोबरं बारीक करून घ्यायचं म्हणून अगोदर सगळीच तयारी करून ठेवली. लसूण सोलला आणि कोथिंबीर आदल्या दिवशी मी नीट करून ठेवलेली, त्यामुळं मला काही कोथिंबीर नीट करायची गरज पडली नाही. मग मी लसूण सोलून घेतला वगैरे, थोडाफार सोडला तरी जमतो, असं काही इतका पूर्णच त्याच्यावरच्या साली काढावते असं काही नाही आहे. आणि मग कोथिंबीर पण घेतली, चांगली धुवून वगैरे ठेवली होती ना, त्यामुळं हे केलं. आणि खरं तर म्हणलं ना, खरंच आम्ही नॉनव्हेज म्हणजे खातो बरं का, भरपूर नॉनव्हेज खातो. आणि गावाला वगैरे गेलं तरी पण आमच्याकडे गावाला वगैरे पण कोंबड्या आहेत. नंतर आता आमच्याकडे मेंढरं वगैरे पण आहेत, त्यामुळं यात्रेच्याही टायमिंगला यात्रा असतात वगैरे भरपूर, म्हणजे नॉनव्हेज आमच्याकडे गावाला पण भरपूर नॉनव्हेज खातात वगैरे. तर
गावठी कोंबड्या इकडे जास्त करून मुंबईमध्ये मिळत नाहीत, म्हणजे आम्ही जिकडे राहतो ना तिकडं जास्त करून मिळत नाहीत, आणि मिळतात त्या पण इतक्या महाग मिळतात ना, म्हणजे अर्धा किलो पावशेर अर्धा किलो भरणाऱ्या सुद्धा 500-600 रुपये एवढ्या महागमध्ये मिळतात. आणि मग त्या आणायच्या आणि त्याच्यात काही एवढं राहतच नाही, मग खायला पण मिळत नाही आणि उगाच पैसे पण जातात, म्हणून आम्ही जास्त काही अशा इकडून घेत नाही. पण म्हणजे मिस्टरांचे मित्र होते ना, त्यांच्या घरी होते, मग तो बोलला की मी तुम्हाला देतो, पाहिजे तेव्हा तुम्ही मला सांगत जावा, मग मी तुम्हाला देईन. मग असं झालं ना, त्यामुळं मग त्यांनी पण मला विचारलं आणि मी बोलले ठीक आहे ना, मग आता ना ठीक आहे चालते, काही हरकत नाही म्हणून. मग त्यांनी पण आणल्या आणि मग बघा फक्त तेवढाच मसाला केलाय, त्याच्यावरती म्हणजे मी अजिबात काहीच मटणात वापरत नाही. मटण असू द्या किंवा काही असू द्या, आणि हेच एवढ्या कमी वस्तूंमध्ये पण इतकं छान होतं ना, चवीला वगैरे पण इतकं छान लागतं ना, तुम्हाला त्याचा अंदाज नाही. बघा मस्तपैकी बिना तेलाचं शिजून तयार झालंय, ते पूर्ण शिजलंय बघा. आणि त्याला पाणी पण सुटतं, ते काही खाली लागत नाही वगैरे काय नाही. फक्त त्याला एकच की गॅस आपल्याला स्लो ठेवावा लागतो, म्हणजे गॅस आपल्याला कमी ठेवावा लागतो, तेव्हा ते मस्त एकदम वाटतं आणि मस्त शिजतं आणि खाली लागत नाही भांड्याला इतकंच. तर मग शिजून तयार झालं होतं, तर पोराची घाई चाललेली, शिजलं का. आता तुम्हाला माहिती आहे मटण असल्यानंतर तर घरात एकदम असं एखादं ही असल्यासारखं वाटतं, म्हणजे. आणि नेहमी असतं बरं का आमच्यात मटण वगैरे, आम्ही नॉनव्हेज खातो, भरपूर खातो. तर पोराचं चाललेलं शिजलं का म्हणून तो मागे लागलेला ना सतत. मग त्याला शिजल्यानंतर त्याला पण भरपूर भूक लागलेली, तो जेवलाच नव्हता. कोंबड्या आणायच्या म्हणून तो लवकर जेवलाच नव्हता सकाळचं, आणि आमचं सकाळचं जेवण लवकर असतं ना, म्हणून त्यामुळं तो जेवला नव्हता. तो बोलत होता मला कोंबडीची खायची म्हणून. ते बघा शिजलंय तरी त्याला शिजलंय का बघायला काढलं होतं ना, तरी पण त्याला तो दम निघत नव्हता. मग नंतर मी त्याला दिलं, एक काला करून दिला भाकरीचा आणि चपातीचा काला करून दिला, आणि थोडंसं मटण दिलं खायला त्याला. चपाती होती बनवलेली, त्यामुळं. आता मी तिखटाचं बनवायला घेतलं, तर तेल टाकून घेतलं अगोदर, आणि तेल टाकल्यानंतर जो मसाला केला होता ना, तो आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचा तोच मसाला, फक्त तेल थोडंसं गरम झालं ना की तोच मसाला आपण चांगला मस्त टाकून हलवून घ्यायचा. म्हणजे तो तेल गरम झाल्यानंतर ना मस्त त्याच्यात मसाला ना बघा, मसाला टाकून थोडं परतूनच घ्यायचा. जास्त खाली लागेल असं बघायचं नाही, कारण खाली लागल्यावर पण ना आपल्या भाजीची चव जाते ना, म्हणजे भाजीचे पूर्ण चवच निघून जाते. आणि त्यात आमचा घरचा काळा मसाला, गावठी काळा मसाला असल्यामुळं मी इकडं तिखट बनवत नाही अजिबात. मला घरूनच तिखट वगैरे सगळं येतं, म्हणजे सासरकडूनच सगळ्या मला वस्तू येतात वगैरे, त्याच्यामुळं मला काही अडचण नाही. आणि थोडंसं बाजरीचं पीठ पण त्याच्यात टाकायचं, म्हणजे भाजी ना पूर्ण मिळून येते. हळद, ते काळा मसाला आणि तो थोडासा आपल्याकडे जो काही मसाला असेल तो घरकुल, सुहाना, काही तुमच्याकडे जो मसाला असेल ना, एव्हरेस्ट वगैरे जो मसाला असेल तो टाकायचा. आता 2 कोंबड्या होत्या, त्यामुळं भरपूर कोंबड्यांचं मटण पडलं होतं, म्हणून मी थोडंसं मिठाचं ठेवलं, म्हणजे निम्म मिठाचं ठेवलं आणि निम्म तिखटाचं करायचं ठरवलं ना. मग ह्याच्यामध्ये ना आमच्या बाजूला ताई आहेत, त्या ताई पण आजारी होत्या, म्हणून त्यांना पण जेवण द्यायचं होतं, म्हणून जरा थोडंसं जास्तच बनवलं मी. मग नंतर बघा एकदम म्हणजे इतकं छान होतं ना, आणि इतकी छान चव लागते ना. आपण बोलतो की जास्त वाटण, म्हणजे त्यात कांदा टोमॅटो वगैरे टाकल्यानंतर, तसं काही नाही आहे. कांदा टोमॅटो टाकल्यावर तर जरासं थोडंसं, म्हणजे तशी पण भाजी मी कधी बनवते, पण जास्त करून आम्हाला अशी गावाकडच्या सारखीच आवडते, त्यामुळं मी अशीच बनवते. तर बघा किती मस्त रस्सा, तरी वगैरे पण त्या आमच्या गावाकडच्या मसाल्याने तरी पण मस्त छान सुटते. आणि बघा तुम्ही किती छान रस्सा झाला, आणि किती छान रस्सा दिसतोय वरती, तरी वगैरे पण किती छान आले. तर असंच म्हणजे गावाकडचं सारखं सगळं आम्हाला सवयी इकडं मुंबईसारख्या नाहीतच. म्हणजे जेवण पण सकाळी लवकर, आणि एकदा सकाळी जेवण केलं की डायरेक्ट संध्याकाळीच करायचं, आणि जास्त काय आधीमध्ये खात नाही वगैरे काय नाही. तर मटण आणि बाजरीची भाकरी, आणि आम्ही एका टायमिंगला बाजरीची भाकरी असते आमची, आणि एका टायमिंगला चपाती असते. डबा असला की डब्याला चपाती, आणि भाकरी असली की घरी असले की भाकरी असते. बघा पूर्ण आता जेवण बनवून झालेलं आहे, तर मिठाचं पण काढलं होतं आणि तिखटाचा पण रस्सा तयार होता मस्त छानपैकी. तर आता हे भंगारवाले तर ना मधीच एकदम गोंधळ करतात.
आणि मग बघा आता ह्यांना जेवण करूनच जायचं होतं कामावर, त्यामुळं मग जेवायला त्यांना वाढलं अगोदर. आणि मग ते बोलले की जेवायला वाढ, मला जेवण करूनच जातो, डब्याला कुठं घेऊन जाणार बोलले. म्हणून मग म्हणजे डब्याला पण मी नॉनव्हेज देते, पण आज बोलले घरीच जेवून जातो, घरीच दे म्हणून मला सांगितलं त्यांनी. मग घरीच जेवायला वाढलं बघा. जेवायला पण अगोदर तिखटाचा रस्सा, थोडं मटण आणि आता मिठाचा रस्सा, आणि एका ताटात मिठाचा रस्सा, मिठाचं मटण, कारण मिठाचं पण भरपूर होतं आणि तिखटाच्या बरोबर मिठाचं खायला पण मजा येते ना. आणि मस्त शिजलं होतं का. आणि बिना तेलाचं शिजवलं ना तर त्याच्यात तर वेगळीच चव लागते माहिती आहे तुम्हाला. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बिना तेलाचं शिजवून. काय नाही, फक्त एकदम स्लो गॅस ठेवायचा. तर बघा जेवण आता ते जेवायला बसले होते, कारण कामावर जायला थोडासा उशीर होत होता ना, त्यामुळं जेवायला बसले होते ते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल